श्रीरामपूर येथील जिल्हा बँकेच्या भास्करराव गलांडे पाटील सभागृहात येथे अशोक उद्योग समूह आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना पुन्हा एकदा शहराचे नेतृत्व करण्याची जाहीर विनंती केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे आणि युवा नेते नीरज मुरकुटे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या सोहळ्याला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी विशेष उपस्थिती लावली होती। पत्रकार दिनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, रमण मुथा आणि नागेश सावंत यांनी आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा दिला। पत्रकारितेतील स्थित्यंतरे आणि जुन्या काळातील संघर्ष यावर त्यांनी भाष्य केले। संघटित होऊन जिल्ह्याच्या मागणीसाठी किंवा इतर जे काही मागण्या असतील त्या मागण्यासाठी आपल्याला संघटित होऊन लढा देण्याची ही वेळ आहे। आणि आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वांनी पत्रकार आपल्या बरोबर आहेत, फक्त विषय बरोबर घ्या। विषय जर चांगला असेल तर त्यांचं आपल्या बरोबर येतील आणि आपण त्या विषयाबरोबर काय स्वरूपी राहू, पत्रकारही आपल्या बरोबर राहतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि तो शपथ संपवतो। कारण त्या संघर्षाच्या मध्ये संघर्ष करायला कोणी तयार नाही। मुरकुटे साहेबांच्या मध्ये त्यावेळी आमदाराच्या रूपाने एक शक्ती होती, त्यावेळी ते कुठलाही लढा द्यायला पुढे वळत असायचे आणि लोकांना असं वाटत की आता किती टोकाची भांडणं होती। कारण प्रवारीमध्ये हेडप तोडायला ते इथून कार्यकर्त्यांना घेऊन गेले आणि तिथे त्यांनी ते हेडप तोडले त्या ठिकाणी आणि जे पाणी अडकवलेलं ते पाणी म्हणजे एक शक्तिवान व्यक्ती त्या पदावर असेल तर काय घडू शकतं त्याचं हे उदाहरण। तर भांडण करण्यासाठी किंवा कुठल्या कोणाचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी लोकशक्ती बरोबर असायला लागते। ती लोकशक्ती असेल तरच ते काम होऊ शकतं, अन्यथा कोणी होऊ शकत नाही। नवीन असं यंग मध्ये निर्माण होणार का? आता तो विषय संपला अशा पद्धतीचं एक वातावरण झालेलं म्हणण्यासारखे मी मध्यंतरी मागे साहेबांनी असा मुद्दा सांगितला होता की आपण कधीतरी पत्रकार एकत्रित बसत जाऊ आणि त्याच्यावर चर्चा करून जाऊ। त्यावेळी भास्कर खंडागळे तुमचे पाहत होते, पण त्याच्यानंतर हा मुद्दा कधी आलाच नाही पुढे आणि कधी आपली चर्चा झाली। यासाठी अजून चर्चा झाल्या पाहिजे, त्याच्यातूनच लोक घडले जातात, त्याच्यातून एकमेकांचे विचारही करतात आणि अशा पद्धतीने जर आपण हे सगळी कामं केली तर पत्रकारांना एक प्रकारचा आधार मिळेल। आधार म्हणजे पत्रकारांना काही कोणाकडून काही पाहिजे यातला भाग नाही, पण पत्रकारांच्या त्या लेखणीचा त्यांच्या त्या लिखाणाचा सुद्धा जर समजा समाजाने दखल घेतली तर त्याचा उपयोग होतो। मला एक समाधान या गोष्टीचं वाटलं की मुरकुटे साहेबांनी पत्रकार दिनाच्या दिवशी मुंबईत फोन केला शुभेच्छा म्हणजे गावात मी कोणाला सुद्धा फोन करत नाही, पण त्यांनी आठवणीने मुंबईत फोन केला, मला केला, अजून कार्यक्रम केला। म्हणजे हे कौतुकानं या वयामध्ये इतका भारतावर ठेवलं, इतकी जमेचे बांधून ठेवलं, एकच सोपं काम नाही। आपण आता झालेल्या मध्ये आणि त्यांच्या सगळ्यांचा पाहिला, व्याप पाहिला, सगळा पसारा पाहिला, सगळ्या संस्था पाहिल्या, बारीक चालू गोष्टी त्यांचं एकदम शक्ती चांगली आहे, काम करण्याची कपॅसिटी खूप चांगली आहे। परमेश्वरांनी त्यांना उदाहरण अवश्य दिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर आपलं बी बरं होईल। अशा पद्धतीने तर तुमच्या सगळ्याच्या वतीने आभार मानतो। मी दर विचारता आम्ही कसं वागलो, आम्ही चुकलो असेल, आम्ही बरोबर असेल, आम्ही काय तुम्हाला त्रास दिलेला असेल तर कौतुक केलं असं, पण तुम्ही कधी आम्हाला दूर ठेवलं नाही, अंतर दिलं नाही, प्रेमच दिलं। त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने मुरकुटे साहेबांचं, त्यांच्या परिवाराचं कौतुक करतो, आभार मानतो। पत्रकार बाळासाहेब आगे यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या राजकीय संघर्षमय प्रवासाचा आढावा घेतला। ते म्हणाले, मुरकुटे हे पाणीदार आणि संघर्षमयी लढवय्ये लोकनेते आहेत। आज शहरातील राजकारण आणि सामाजिक परिस्थिती दुसऱ्या दिशेने जात आहे। गुन्हेगारीने कळस गाठलेला असताना आता पुन्हा श्रीरामपूर तालुक्याला मुरकुटे यांच्या दूरदृष्टीची गरज असून त्यांनी पुन्हा सक्रिय होऊन शहराचे नेतृत्व करावे अशी विनंती केली।
असे आहे का असं तर असं तसं तर तसं तुम्ही कधी भिडस्त स्वभाव बोलता तुम्ही बोलायला कधी घाबरले नाही एखादा चुकला बरोबर तो बरोबर हे तुम्ही काय केलं नाही त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाला खाली का व्हायला पण काहीतरी एक शाश्वत नेतृत्व म्हणा एखादे संघटना म्हणा काहीतरी ते श्रीरामपुरात गेलं पाहिजे तुमचे इतका अनुभवी आणि आज माणूस श्रीरामपुरात आता नाही उपलब्ध तुम्ही एकमेवच राहिले जे तुम्हाला सगळं माहिती आहे तुमच्याकडे सगळं भास्करराव कलांडे पासून या शहर संधी रचना सगळं तुम्ही पाहिलेलं आहे तेव्हा आमच्या पत्रकारांची अशी अपेक्षा आहे तर तुम्ही त्याच्यात आता पुढाकार घेतला पाहिजे सगळ्या अस्वस्थ वातावरणामध्ये आणि काय हरकत नाही तुम्हाला लोक साथ देतील आम्ही जर पत्रकार सगळे या चांगल्या कामासाठी आम्ही तुम्हाला साथच देऊ पण यात काहीतरी तुम्ही असं केलं पाहिजे आपल्या मनोगतात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी 80च्या दशकातील अनेक राजकीय आणि सामाजिक किस्से सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्या काळातील राजकारण आणि पत्रकारिता यावर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या पण त्यांनी भेट सोडली तेवढे तुला राजकारण द्यावं जाईल पण त्यांना मुलं होती त्यांना पुतणे होते नाते होते पण ते सर्वांच्या ऐवजी त्यांनी माझा विचार केला आणि मला त्यांना असं वाटत असेल त्यांनी वाटत एकच होतं किंवा माझं राजकारणामध्ये त्यांनी पराभव केला त्याचा पराभव करण्याची अशी माझी अपेक्षा आहे आणि ती नव्हतं तू करू शकतो असं त्यांनी त्यावेळेस समजलं आणि मला राजकारण आवडलं आणि त्या आईसाठी भास्कर पाटला तिकीट पण त्यांनी सांगितलं की नाही मला मी काही तुम्हाला तिकीट करतो मी सांगण्यात त्याला केलं तिकीट दिलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे मला तिकीट दिलं असं कोणी करत नाही सर आता काळ असं देत नाही कोणी पण त्यांनी मला आता मोठे बाब दाखवला आणि ते माझ्यावरती दाखवलं जे काय तुम्हाला समजलं ती बातमी म्हणून लोकांना समजून सांगणं ते तुमचं काम असतं त्यामुळे ते मला अनुकूल असेल किंवा मला माझं फायद्यात असेल किंवा तोट्यात असेल तरी त्यामध्ये ही प्रतिक्रिया व्यक्त करणं कोणी करण्याची प्रतिक्रिया व्यक्त करणं एवढं आता अलीकडच्या काळामध्ये अनेक गोष्टी नवीन आधुनिक तंत्रज्ञान चाललं आहे आणि ते सारं पत्रकारितेमध्ये आपण आत्मसात करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच काळाच्या प्रमाणामध्ये आपण सुद्धा बनायची भूमिका घेतली आहे आणि म्हणून आजही पत्रकारिता जिवंत वाटते त्याचं कारण असं आहे की आपण इतिहास जसा बरोबर घेतात तसं वर्तमानची परिस्थिती सुद्धा आपण बरोबर घेतात आणि भविष्यकाळ काय असतो आपण हे काम पत्रकारिता आहे हे असं फार मोठं काम आपण करतात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 5,000 लोक आम्ही जेलमध्ये किती मी जेलमध्ये गेल्यानंतर बाहेर 10,000 मोठे गेले 5,000 लोक जेलमध्ये गेले महिला सुद्धा जेलमध्ये दाखल करते पण पोलिसांनी काही प्रत्येकी कारवाई म्हणजे कुणीही आम्हाला इलेक्शन खर्च येत होता माझं पहिला आमदार की इलेक्शन तेवढं झालं असेल 5 लाख रुपयात फक्त 5 लाख रुपयात इलेक्शन 5 लाख ते सुद्धा म्हणजे 4 लाख रुपये प्रवाह बँकेत कर्ज काढलं आणि 1 लाख रुपये मी सुद्धा नाही म्हणजे एवढं स्वतः ठेवून कसं म्हणलं गाडीचं भाडं डिझेल आणि पैसे सगळं कार्यकर्ते जेवण ऐकलं काही मला पेढी वेळी काही पैसे आम्हाला लागत नव्हते आता मी काय केलं मी विचारत बोलतो किंवा मी फिरलं पैसे होला तुम्ही फिरीमध्ये द्यायला पैसे लावला मी तर देश का बालवाडीमध्ये मला नाव आरोप करून टाकलं मी म्हणलं मी नव्हतो ते मला काय संबंध तेव्हा म्हणले मला अटक करावं मला अटक करायला पोलीस आले त्यावेळेस मला अटक करणं परावर कामाचं आहे म्हणजे 5-6 PIs एक दिवस करायचा हे सारे माझे लेडीज स्टॉप पण आहे आता मी आता मला आता करायला मी म्हणलं थोडं थांबा महिन्यानं लोक जमा झाले गावावर बरोबर गेले लोक आणि त्या मंत्री टिकी होते ते म्हणजे लोक अडचण झाली पाहिजे आणि होती माहिती मी म्हणतो पास केला त्याला 9-10 9:30 झाले ते म्हणजे आता मला अटक करायला जाईल तोपर्यंत लोक आले ते गावात लोक आले ते गलती जमणार नाही मग मला अटक करायला मी मला कपडे काढतो कपडे बनवतो म्हणून पैसे देतो मी त्यावेळेस थंडी दिवस होते 25 मिनिटं स्वेटर काढलं पायजमा काढला बनियन काढलं आणि त्यांना मला करा झालं
किंवा मी विरोधी पक्षात त्यांचा मित्र काँग्रेस होतो आणि ते शिवसेने हो त्याला म्हणजे लेडीज असताना अंडरपॅन्ट सुद्धा ठेवले एवढं आम्ही नजर तर ते पारंपरिक होतं बोलणार किंवा तुम्ही कपडे घातले सांगायचं तात्पर्य हा किंवा त्यावेळेस जी उर्मी होती जी जिद्द होती ती वय होतं ती वेळ वय आता या वयात आणि त्या कवच होत आमदार की ही कवच असत आमदारांच्या बाबतीमध्ये म्हणजे काही झालं आदर झाली काही झालं तर त्याचे साऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रिया उमटत असतात समाजामध्ये त्याची चर्चा होत असते आणि सरकारला त्यामध्ये काही घालते म्हणून आमदार खासदार एक कवच असत त्या कवचामुळं अनेक मंत्र काय करू शकतो तेवढी हिंमत होती मग आणि कार्यकर्त्यांची साथ होती तेव्हा हे सर्व जमलं आताच्या काळात एवढं जमणं शक्य नाही संघटनांनी मी काय म्हणतो की आपल्या तालुक्याला जोपर्यंत खमकी शासनामध्ये त्याचा बदल आहे असा मनुष्य जोपर्यंत या तालुक्याचा नेता होणार नाही तोपर्यंत आपल्या मनाप्रमाणे काही अपेक्षाप्रमाणे कामं होतील असं मला पूर्वी आमदार होती विजयनी साड्या चॅनलमध्ये बंधारे बांधले आणि ते बंधारे आता पाणी आणणार होतं दरवेळेस म्हणून त्यावेळेस मी आमदार असताना आम्ही ग्लास टीम लावला जातो रात्री 8 वाजेपासून तर आम्ही सकाळी 5 वाजेपर्यंत साडे बंधारे फोडले लोणीचा बंधारा ते रात्रीचा बंधारा होता वरती साडे ग्लास टीम लावून मी फोडलीच मी आणि माझ्या अधिकारी पोलीस स्टाफ आमचा म्हणजे एवढं झालं सध्या बाळासाहेब खासदार होते पण त्यांनी काही परवा केली नाही म्हणजे हे त्यावेळेस आता ज्यावेळेस पाण्याचा मोर्चा काढला आम्ही 5 लोक होतो त्यावेळेस आम्हाला ते भुजबळ हे होते सोसायटी आमदार होते भुजबळ गृहमंत्री होते काँग्रेस होते आम्हाला तिथून जेवण झालं म्हणजे पहिल्यांदा पुण्यात एवढं मी जागाच नाही दिलं आम्हाला कुठे गेलं ते कोल्हापूर आम्हाला सोडल्यानंतर यायला सुद्धा 15,000 रुपये 5,000 लोकांना यायला आला म्हणजे पण तरी पण आम्ही कोल्हापूरला गेलो 5,000 लोक होतो कोल्हापूर तेव्हा अशा करणे त्यावेळेची लोक तेवढी हिंमत होती एवढी तयारी होती एवढी साथ होती आताच्या परिस्थितीत मला काही होत नाही कारण आता जर मी म्हणता की बाबा गेली काय कधी इतर पैसे द्यावं लागतात म्हणतात तर मग काय राहिलं कसं काय लोक तेव्हा आता हा संघर्ष वयाच्या मानाने मला होऊ शकणार नाही तेव्हा मी काय या भानगडीत नाही पण जे पण नेते पावसाळ होते त्यांच्यापर्यंत काय केलं सध्या केलं आता ओळे आहेत ओळेकडे आपण जाऊन त्यांना सांगू की तुम्ही काय करत ते करा आणि आपण आता मी काय करू शकेल अशी माझी स्वतःने शारीरिक मला ते शक्य होणार नाही तेव्हा मी काय ती काय त्या बांधणार नाही पाळणार नाही परंतु जोपर्यंत गंभीर नेतृत्व या तालुक्याने मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होतील असे काही मला वाटत नाही सहज होते आमदार असल्यानंतर तरी किंमत पण जर आमदार नसेल मात्र सुद्धा आता काही किंमत नाही म्हणजे आपण जरी म्हणलं की माझे आमदार आहे तरी एवढं महत्व नाही राहिलं म्हणजे चालून नाणं हे असलं पाहिजे आणि त्यासाठी आमदार हे आपल्या चांगल्या तऱ्हेचे तालुक्याला मिळाले पाहिजे हे मिळाले गंभीर जवळ काय हिंमतबाज जिगरबाज चित्तबाज असं वाटलं तर होईल पुढे मागे तेव्हा हे आता इतिहासामध्ये आम्ही शिक्षणात गेलं आता राहायला आठवणी आणि म्हणून किंवा संघर्ष करावं मी किती म्हणले आणि मी किती ठरवलं तर ते आता काही शक्य नाही तेवढी हिंमत करा नाही जिद्द नाही एवढी तेव्हा ठीक आहे आता आपण या ठिकाणी आला पत्रकार म्हणून आपण चांगल्या तऱ्हेने काम करता आपल्या कामाने आपलं शिकायचं होतो आपण चांगलं छापलं वाईट जरी छापलं तर जो जे चुकीचं असेल त्याची मला छापा लागणार आहे जे बरोबर असं आहे किंवा छापा लागणार आहे आमच्या दृष्टीने बरोबर आहे की चुकीचे त्याचा विचार करून आम्हाला चालणार नाही आणि समाजामधलं जे प्रदूषण वगैरे जे काही समाजाला चुकी गोष्टी आहेत त्या तुम्ही दुरुस्त करू शकता तुम्ही त्याला वाटप करू शकता आणि त्या निमित्ताने शकतो एवढंच म्हणतो आणि तुझ्या का मी आयुष्यभर ठिकाण पद्धतीने काम केलंय त्या कामाला त्याला तोड नाही ते चांगलंच काम होतं म्हणून आपल्या सर्वांचं बातमीदार असतील फोटोग्राफर असतील व्यंगचित्रकार असतील मीडियाचे प्रतिनिधी असतील
या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. यावेळी व्यासपीठावर लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगरसेविका मंजुश्रीताई मुरकुटे, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष डहाळे, अर्चनाताई नेमाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, रमणशेठ मुथा, अशोक गाडेकर, नागेश सावंत, बाळासाहेब आगे, महेश रक्ताटे, महेश माळवे, प्रकाश कुलथे, अनिल पांडे, विष्णू वाघ, नवनाथ कुताळ, प्रदीप आहेर, रवी भागवत, सलीम खान पठाण, दीपक उंडे, सचिन उघडे, ज्ञानेश्वर गवले, संतोष बनकर, नितीन चित्ते, नितीन शेळके, गौरव साळुंखे, भाऊसाहेब काळे, चंद्रकांत लांडगे, चंद्रकांत झुरंगे, हरिभाऊ बिडवे, जयेश सावंत, शफीक बागवान, सुरेश कांगुणे, अमोल कदम, जगदीश भावसार, संजय पगारे, बद्रीनारायण वढणे, इम्रान शेख, विक्रम नाईक आदी शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक अशोक कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांनी केले, तर आभार गणेश छल्लारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रांत भागवत, नाना पाटील, प्रमोद करंडे, संजय मोरगे आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.